युतीसाठी शिवसेना भाजपची पडद्याआड चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। युतीसाठी जागा वाटपाचा 25 आणि 23 असा फॉर्म्युला निश्चित झालाय। युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, शिवसेना भाजपचा फॉर्म्युला ठरला। शिवसेनेसाठी भाजप एक जादा जागा सोडणार। पडद्याआड सुरू असलेली शिवसेना भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळतेय। भाजप लोकसभेची एक अतिरिक्त जागा शिवसेनेला द्यायला तयार आहे, त्यामुळे जागा वाटपाचा 25 आणि 23 असा 2019चा नवा फॉर्म्युला तयार असल्याची चर्चा आहे। आज जे काय घडामोडींना वेग आलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांची चर्चा करतायत, हे जे पसरलेलं आहे त्याच्या मागे पडद्याआडच्या अनेक हालचाली आहेत। त्याबाबत अनेक बैठका झालेल्या आहेत। या बैठकींमध्ये काही वेळेला काही उद्योगपती होते, काही वेळेला काही मध्यस्थ होते आणि आता मात्र अशी परिस्थिती आलेली आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंच एकमेकांशी बोलतायत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एक भक्कम आघाडी करण्याच्या तयारीत आहे, त्याची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे, त्यावेळेला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे दोन्ही पक्षांना कळतंय। त्याची काहीशी किंमत वसूल करून शिवसेना युतीत येईल। 2014च्या लोकसभा निवडणुकात 48 जागांपैकी भाजपनं 26 तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या। यावेळी भाजप लोकसभेची एक जादा जागा शिवसेनेला द्यायला तयार असल्याची माहिती मिळतेय। शिवसेनेकडून भिवंडी किंवा पालघरची जागा मागितली जाऊ शकते। ह्या युतीचं घोडं फक्त एका जागेवरून अडलेलं असलं तरी मात्र या युतीचा फॉर्म्युला तयार झालेला आहे। हा फॉर्म्युला 23-25 आहे। मात्र शिवसेनेतला जो एक गट आहे तो गट या ठिकाणी युती करण्याला विरोध करतोय। मात्र येत्या काळामध्ये जर युती झाली तर ही एक जागा कोणाला मिळणार हे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपसोबत युती व्हावी आणि होऊ नये असे दोन गट शिवसेनेत आहेत। या दोन मतप्रवाहांमुळेच युतीचं घोडं आजवर अडलं होतं, पण आता भाजपनं एक पाऊल मागे घेतल्यानं युतीच्या चर्चांना वेग आल्याची माहिती मिळतेय। तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई।